तहसीलदारांनी पीडित सरोदे कुटुंबाला न्याय द्या, अन्यथा सरोदे परिवार तहसील आवारात येणार राहायला। चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या गट नंबर 1026 मधील 51 गुंठे जमीन सातबारावरून कुठलेही खरेदी विक्री न करता घर पाडून सदर जमिनीचा ताबा घेतल्याप्रकरणी नगर तालुका न्यायदंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे तब्बल 6 महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरोदे कुटुंबियांनी 2 वेळेस उपोषण करूनही न्याय मिळाला नसल्यानं आणि सरोदे परिवार भूमिहीन घरहीन झाल्यामुळे येत्या 4 दिवसात तहसील कार्यालयाच्या आवारात शेळ्या, मेंढ्या, गुरे, ढोरे घेऊन राहायला येणार असल्याचा इशारा सरोदे परिवारानं दिलाय। 10 वर्षापासून चाललेले ते काही देत नाहीत मला, आणि माझं घर पाडलंय त्यांनी, आणि आम्हाला न्याय सुद्धा द्यायला ती, आणि नाही तर मग मी राहायला येणार आहे, तहसील ऑफिसला येणार आहे शेळ्या मेंढ्या घेऊन। नमस्कार। आज कौसाबाई मारुती सरोदे यांच्या चिचोंडी पाटील येथील 51 गुंठे जमीन चोरी प्रकरणी मागील 10 वर्षापूर्वीपासून ही माऊली ग्रामपंचायत चिचोंडी पाटील असन, तलाठी कार्यालय असन, सर्कल कार्यालय असन, तहसील कार्यालय असन, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस अधीक्षक कार्यालय असन, यांच्याकडे चोरीला गेलेली जमीन आणि त्या जमिनीतील तिचं घर पाडल्या संदर्भात न्याय मागण्यासाठी अनेक वेळा अर्ज केले, परंतु या ठिकाणी न्याय मिळत नाही। मागील 7/1/2025 ला तहसील कार्यालयाबाहेर ह्या माऊलींनी या ठिकाणी तिथं उपोषण केलं, आणि त्या दिवशी या ठिकाणी नायब तहसीलदार साहेबांनी लेखी दिलं की तुमच्या या संदर्भात आम्ही चौकशी करू आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला न्याय देऊ। आणि त्या ठिकाणी त्यांनी लगेच नोटिसा काढल्या। गावातीलच 2 व्यक्ती यांनी एकानी 15.10 आणि एकानी 36.90 असं तब्बल 52 गुंठे क्षेत्र यांनी बेकायदेशीर स्वतःच्या नावावर लावलं। ज्यांनी 15 गुंठे क्षेत्र स्वतःच्या नावावर लावलं त्यांनी हिचं घर पाडलं। कोरोना काळात ही सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी क्वारंटाईन होती, ही आणि हिचा भाव। त्यावेळेस यांनी त्याचं घर पाडलं, नुसतं नाबूद केलं। ही ज्यावेळेस क्वारंटाईन मधून सुटली, घरी आली, त्यावेळेस हिला तिचं घर पाडलेलं दिसलं। ही या ठिकाणी तक्रार द्यायला गेली तर पोलिसांनी या ठिकाणी तिला विचारणा केली, तुझा उतारा आण, तर उतार्यावर हिचं नाव दिसलं नाही, आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला नाही। आणि मागील 6 महिन्यापासून ही न्यायाच्या प्रतीक्षेत तहसीलदार साहेबांच्या दालनाबाहेर अनेक वेळा तिने उपोषण केलं। प्रत्येक वेळेस फक्त तारीख पे तारीख आणि या ठिकाणी कागदाचा हिला भडीमार केला जातोय। खऱ्या अर्थाने तहसीलदार साहेबांनी आज मागील 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला या ठिकाणी 2 दिवसात ही फाईल बंद करून न्याय देऊ, आणि असं आश्वासन दिलं दुसऱ्या उपोषणाला प्रांत कार्यालयाच्या दारात, आणि उपोषण सोडलं। आम्ही मागील 3 दिवसापासून रोज तहसीलदार साहेबांकडे जातोय, परंतु तिथं काय त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला नाही। तहसीलदार साहेबांनी आणि इतर आम्हाला असं कळालं की आमच्यावर प्रचंड दबाव येत आहे, आणि ही केस या ठिकाणी प्रांत साहेबांकडे मी वर्ग करत आहे। मी म्हणतो 100% वर्ग त्यांनी केस केली असती, करतायत, आम्हाला मान्य आहे, परंतु 6 महिने तुम्ही केस स्वतःकडे का चालवली? नगर तालुक्यातील अशा कित्येक फाईल आहेत की आज दाखल केली की पुढच्या हेअरिंगला आणि सेकंड हेअरिंगला त्या ठिकाणी त्याचा निकाल लागलेला आहे। समोरच्या समाजकंटकांकडे या ठिकाणी कौसाबाई सरोदे यांच्याकडचं 15 म्हणजे ते टोटल 52 गुंठ्याचं कुठेही त्यांना दिलेलं खरेदी खत नसताना सरपंच ह्या महिलेच्या पाठीमागं काय किंवा काय यांना उपोषणाला सहकार्य करतात, अशा प्रकारचं त्यांनी तहसीलदार साहेबांकडे अर्ज करून सरपंचावर गुन्हा दाखल करा, किंवा सरपंचाचे अतिक्रमण आहेत, सरपंच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपोषण करतात, असे प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळे अर्ज पत्रव्यवहार या ठिकाणी करत आहेत। पण तहसीलदार साहेबांना मी या ठिकाणी आता विनंती केली की तुम्ही का आम्हाला न्याय देत नाही? ते म्हणले आमच्यावर प्रचंड प्रेशर आहे। नेमका प्रेशर कशाचा आहे आम्हाला या ठिकाणी स्पष्ट तुम्ही दाखव, न्याय द्यावा। मग न्याय हिच्या विरोधात जरी असला तरी वरिष्ठ कोर्टात न्याय आम्हाला अपील मागता येईल। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि त्या ठिकाणी न्यायाची मागणी केली। त्यांनी त्वरित या ठिकाणी सांगितलेले प्रांत साहेब आणि अहिल्यानगर तालुका संजय शिंदे साहेब
यांना या ठिकाणी मी त्वरित आदेश देणार आहे की या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा. जर न्याय नाही मिळाला तर येत्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी सर्वोदय परिवार आणि स्वतः मी सुद्धा यांच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा देणार आहे. आणि हे स्वतः आता हिला ही बेघर झालेली आहे, भूमिहीन झालेली आहे. तहसीलदार आणि महसूलच्या या लोकांनी खूप मोठा याच्यात मध्ये दिसून येत आहे, मोठी अफरातफर झालेली. ज्या कारणास्तव तुम्हाला 6 महिने या ठिकाणी तारीख जर आता वर्ग करायची होती तर तुम्ही चालवलीच का? याच्यामध्ये 100% मोठा आर्थिक गैरव्यवहार म्हणजे देवाणघेवाण होत आहे असं यातून दिसतंय. येत्या 4 दिवसात आम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी या कौसाबाई सरोदे आणि सूर्यबान सरोदे यांना राहायला जागा नसल्या कारणाने हे आज भाड्याच्या घरात राहतात. मग हे तहसीलदार कार्यालयात या ठिकाणी राहायला येतील. या निमित्ताने विनंती आहे, त्यांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी राहायला येतील. त्याच्यामुळे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा, नाहीतर हे तुमच्याकडे येणार आहेत. आणि हे विशेषतः याच्यामध्ये महत्वाची बाब सांगायची, आम्हाला तहसील कार्यालयातून आणि परिसरातून या ठिकाणी कळालेले नगर तालुक्यातील ही माऊली धनगर समाजाची आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष धनगर समाजाचे आहेत आणि त्यांचाच एक नगर तालुक्यातील एक स्वयंघोषित पुढारी स्वतःला पीए समजतो. अनेक सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी फसवलेलं आहे. त्याला नोकरीचा आमिष देऊन करोड रुपयाचा गंडा घातलेला आहे. असा एक तोतया पीए या ठिकाणी तहसीलदारांना त्या ठिकाणी ब्लॅकमेल करतो. त्याचा सुद्धा या ठिकाणी पर्दाफाश होऊन मान्य विधानसभेचे सभापती महोदय यांना या ठिकाणी तो बदनाम करतोय. या निमित्ताने आमच्या चिचोंडी पाटील ग्रामस्थांवर या ठिकाणी अन्याय होत असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्याची सुद्धा चौकशी आम्ही करणार आहोत आणि त्याचा सुद्धा लवकरच पर्दाफाश करणार आहोत. जर ह्या 4 दिवसात आम्हाला याचा निकाल मिळाला नाही तर या तोतया पीएचा आणि मान्य सभापती महोदय यांचं नाव घेऊन ज्यांना ज्यांना त्यांनी गंडे घातले, ज्यांना फसवलंय, त्याचा सुद्धा आम्ही पर्दाफाश एकदम क्लिअर कट मध्ये करणार आहोत. त्याच्यामुळं 2 दिवसात इतर ठिकाणी तुम्ही निकाल देऊ शकता तहसीलदार साहेब, इथं का देत नाही? आणि इथं देत नसाल तर तुम्हाला तालुका न्याय दंडाधिकारी म्हणून या ठिकाणी राहता येणार नाही. या माऊलीला तुम्ही न्याय द्यावा आणि खऱ्या अर्थानं तालुका न्याय दंडाधिकारी आहेत याचं सर्व या ठिकाणी